राम मित्रांनो, कसे सगळे. आज आपण आता सकाळी सकाळी क्रिकेट खेळायला बघू शकतात. मस्त क्रिकेट खेळायला आलेलो आहे सकाळी सकाळी. सध्या आमची बॉलिंग सुरू आहे. बघू शकता सर्वजण फिल्डिंग हे ते करत आहे. सोपंद्या बॉलिंग करीत आहे. तुम्हाला भेटू आता आपली बॉलिंग करताना, नाहीतर बॅटिंग करताना नंबर 1 मध्ये. तर तुम्ही बघू शकता आता महेश बॉलिंग टाकत आहे. अरे हपाय महेशला डायरेक्ट फ्लॅट मध्ये 6 मारलेला आहे. तो महेशचा दुसऱ्या बॉलला महेशनं डायरेक्ट टंप उडवलेला आहे. तो बघू शकता बॅट्समन चेंज झालेला आहे. गणा भाई आलेला आहे खेळायला. तर आता बघू हे काय करतो. तर हे इथं भेटला 2 रन. मित्रांनो आता आपण वर टाकणार आहे दुसरी. बघू शकता आता आपण वर टाकायला जाणार आहेत. मित्रांनो आमची बॅटिंग आलेली आहे. सोपांद्यावरून उतरलेला आहे. सोपांद्या तुम्ही काय म्हणू इच्छिता? आम्ही आता 109 रन काढले आणि 110 रन चेस करणार आहेत. त्यामुळे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा. बसा खाली. तर तुम्ही काय म्हणता ना, आपल्याला 110 रन काढायचे? थोडं अवघड आहे, नामुमकिन नाही. मॅच आपण 100% जिंकू. ओके आहे. सोपांद्याला काय छक्का. कोहलीची बॅटिंग पहा. कोहलीची पण खूप छान बॅटिंग असते. बघू सोपान पुन्हा काय करतो. तर सुपला शॉट. तर बघू शकता सोपान खालून आलेला आहे. सोपान कस काय छक्का नाही लागला. कंटिन्यू आता एक बॉल खेळलाय. बरं कोहलीच काय म्हणणं आहे. कोहलीवरून आलेला आहे. लास्ट बॉल. कोहलीनं तरी शॉट मारलाय. चौका गेला आहे मस्त नंबर 1 मध्ये. बॉलिंग डालते हुए सोपान पुन्हा एक हाणलेला आहे खूप मोठ्यानं. बहुतेक काहीच नाहीये ते. सोपांद्या छक्का हाणणार आहे या बॉलला. चौका गेलेला आहे. खूप बढिया बॅटिंग. सोपांद्या बॅटिंग आहे. तर सोमनाथ लिंगायत असा एक बॉलर आहे की जो फक्त राईटच्या जागी नुसते वाईटच फेकत असतो. तर बघू शकता पुढला बॉल काय टाकतो. तर राईट टाकला. सोपान तुम्ही 2 6 2 चौकी मारलेले आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणू इच्छिता? पिक्चर अभी बाकी आहे. ट्रेलर आहे भाऊ. बर अजून 111 रन काढायचे. ओके. तर अजून तुम्ही किती खेळता आणि काय खेळता? अजून शेवटलं खेळायचंय आणि मॅच जिंकवायची आपली. यस. क्रिकेट संपाळायला आहे. बघू शकता सगळे आपण आपल्या घरी जात आहेत. वामा तिकून फोन बघत येत आहे आणि आता आम्ही घरी जात आहेत. थांबा आंब्या मला येऊ दे. थांब दर्श. असा मोबाईल धरीत असतो तुला काय माहिती. तर आता आपण जाऊ पोहम भायाकून जाऊ. पोहम भायन काल नवीन मोबाईल घेतलेला आहे. तर मित्रांनो आपण पोहम भायापाशी आलेलो आहेत. तर बघू शकता पोहम भा का करायला. पोहम भाया त्याच्या नव्या मोबाईलमध्ये रील्स बघत आहे. तर हे बघा पोरं, हे मोबाईल आहे पोहम भायाचा. किती चांगला मोबाईल घेतला पहा बरं. मस्त नंबर 1 मध्ये. बघू शकता स्टॉक पुन्हा वाढलेला आहे टपरीचा. काय घ्यायचं असलं तर कॉन्टॅक्ट करावे. स्टॉक भरपूर वाढलेला आहे, भरपूर प्रमाणात. तर चला आता भेटू घरी गेल्यावर. मी जात आहेत मस्त. तर वाटाण नजीर भाई भेटलेले आहेत आपल्याला. वावरात चालले काय? तर वावरात चाललेत ते. तर बघू शकता. चला तुम्हाला भेटतो आता नदीला गेल्यावर. आमची नदीत मस्त पाणी गिनी. तर बघू शकता मित्रांनो सूरज भाया बागाला आलेले आहेत. नदीकडून नेमके झोपेतून उठलेून आलेले आहेत. दारे धरायला गेले ते वाटतं. तर बघू शकता इथं ऊस चाणं सुरू आहे. ट्रॅक्टर वगैरे भरणं सुरू आहे सध्या. तर आता आपल्याला मोटर लावायला जायचं आहे. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट नदीला गेल्यावर. मित्रांनो आपल्याला थोडं काम आलं तर आपण आता डायरेक्ट मानठाला चाललो आहेत. वावरात थोडं थांबून जाऊ मोटर लावायला. आपल्याला थोडं अर्जंट काम होतं त्याच्यामुळे आपल्याला मानठाला जायचं. तर चला तुम्हाला घेऊन जाऊ मानठात.
गेल्यावर मस्त नंबर 1 मध्ये. मित्रांनो बघू शकता आपण आलतो, मामा भेटलेला आहे, मामा चाललाय आपले कागदपत्र घेऊन मांठाला. तर आता आम्ही जातो मस्त घरी. आता डायरेक्ट वावरात मोटर लावायला भेटू, वावरात गेलो होय का बरं. मित्रांनो आपण खूप दिवसानंतर मधल्या वाटानं जात आहेत, कारण की मधल्या वाटात खूप दिवसापासून बंद होती, पावसामुळे जरा रस्ता खराब झालेला होता. तर आज आम्ही फर्स्ट टाइम बघणार आहे की कसं आहे काय रस्ता रस्त्यानं. तर बघू शकता रस्त्याची कंडिशन कशी, रस्ता खूप जरा खराब झालेला आहे. तर बघू शकता. चला तुम्हाला भेटू डायरेक्ट गावात गेल्यावर. मित्रांनो आपण आलो होतो आता मधल्या वाटानं. तर बघू शकता आता इथून पुढे रस्ताच बंद झालेला आहे आमच्यावाला. तर काय भेटणं झालंय, गबर माग वाट बघत आहे. आता काय करावं काही कळणं झालंय, वाट बंद आहे सगळी कुणच. तर आता गबर इकून वाट पाहत आहे. इथून पहिला रस्ता होता बघू शकतात, तर सारा खराब झालाय तो रस्ता. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला एक रस्ता भेटलेला आहे इकून, गबरनं रस्ता बघितला. आता या रस्त्याने जात आहेत आम्ही, फक्त गाडी पंक्चर नाही होत. पलीकडून खालून रस्ता होता पहिले बघू शकता, आता तिथूनच जायचंय. थांब रे मला उतरू दे, थांबदरचा अरे थांब. बघू शकता मित्रांनो खूपच खोल रस्ता आहे, दमन जाऊ दे बाय. बघू शकता सध्या खूप स्ट्रगल सुरू आहे, गाडी बंद पडलेली आहे आमची सध्या, गाडी झालेली आहे सुरू, चलू द्या. बघू शकता मित्रांनो कशी ऑफ रोडिंग सुरू आहे सध्या आमची. खूपच हे झालेलं आहे रस्ता खराब. तर आता पुढल्या वर्षीनं नाही याचं रस्ता सुरू असू बंद असू, या रस्त्यानं येणं डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचं आता आम्हाला. आता बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे काय, इथून गाडी सुद्धा आणता येणं झालेली नुसते काटेन हे. तर तुम्ही फक्त रस्त्याचा आनंद घ्या आता लांब रोग जाऊस तर. तर फायनली मित्रांनो आम्हाला चांगला रस्ता भेटलेला आहे. आता इथून मस्त भारी जरा रस्ता आहे, जरासा कच्चाचा रस्ता आहे पण चांगला आहे. तर आता भेटू डायरेक्ट तुम्हाला, डायरेक्ट मोटर लावायच्या टायमाला. तर बघू शकता जरा आहे चांगला रस्ता. तर भेटू तुम्हाला नदीकडे गेल्यावर आता. तर मित्रांनो आपण आलतो आता नदीला, बघू शकतात हे आमची नदी आहे. इथं पाणी सध्या जरा खाली झालेलं आहे बघू शकता. खूप गवत झालेलं आहे आमच्या इकडं नदीला. पाणी तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती, हवा इथून पाणी सुरू होतंय, फक्त खूप लांब रोग पाणी आहे. आता आपण इथून जाणार आहेत डायरेक्ट वावरामध्ये. तर तुम्हाला भेटू आता डायरेक्ट वावरात गेल्यावर. खूप वाट खराब आहे. तर मित्रांनो ह्या पहा आमच्या इथं कशी विहीर आहे, नदीच्या जस्ट बाजूलाच आहे. ह्या पहा इकडं नदी आमची, इथून मस्त व्ह्यू आहे. बघू शकता किती मोठे आहे तिथे आमचा डॅम. मोठी नदी आहे आमच्यावाली. तर मित्रांनो आपण आता वावरात जात आहेत आणि बघू शकता आमच्या इकडं खूप जास्त प्रमाणात ऊसाची लागवड आहे. जिकडं तिकडं ऊसच ऊस आहे बघू शकता. ह्या गावाकडे जात आहे, हे पहा किती मस्त सगळीकडे ऊसाचे, पुढे ऊस माग लय आगाव काम असते आमच्या इकडं. ऊस बागायतदार ओनली डायरेक्ट इशे आरडे भाई आपला मस्त ऊसच ऊस आहे. रस्ता बघू शकतात कसा आहे आपला. मित्रांनो पहा मस्त वावरात आलतो आता, बोरं गिरं घेतले मस्त बोरीचे. बोरीला खूप सारे बोरं आहेत मस्त नंबर 1 मध्ये. आता मस्त बोरं गिरं खायचे. आता आपण आलेलो आहेत आपल्या वावरामध्ये. हे बघा आपला गहू मस्त
भारी आहे. चला तुम्हाला जरा जवळ जाऊन दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता आपला गहू मस्त नंबर 1 मध्ये आलाय. हे आपला हरभऱ्याला पण मस्त फुलं घाटे लागलेले आहेत नंबर 1 मध्ये. पलीकडून आपला ऊस लावलेला आहे. ऊस दाखवू तुम्हाला चला. तर मित्रांनो ह्या बा मस्त बोरं गिरं खाणं सुरू आहे आणि ब्लॉग काढणं सुरू आहे आपला. मस्त गावाकडे हीच मजा असते. मस्त हरभरा गहू खायचा, ऊस खायचा. तो बघू शकता हे आपला नवीन ऊस लावलेला आहे, नवीन लावगड. तर खूप चांगल्या पद्धतीने ऊस आलेला आहे आपला. मस्त आता 1-2 दिवसानं पुन्हा परत पाणी सोडायचं आपल्या आता ऊसाला. तर बाजूलाच हरभरा मस्त पलीकडून गहू. तिकडं आपली विहीर आहे. विहीर दाखवू तुम्हाला मस्त आपली विहिरीला मस्त क्रिस्टल पाणी. आपा गबरू इथं बसलेला आहे सध्या. तो पलीकडला ऊस फोडणं सुरू आहे. तर चला तुम्हाला आता डायरेक्ट भेटू विहिरीवरच. तेवढंच मी आता बोरं खात जातो मस्त नंबर 1 मध्ये. चला बाय. आता आम्ही जात आहेत त्या आमची बुगाटीच्यावर अंतीत लावलेली आहे. तर आता चला विहिरीवरच गेल्यावर भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण जात आहेत विहिरीवर. बरं आता निर्णय बदलला आहे. आता आम्ही जात आहेत मस्त ह्या पाहिजे मस्त लय मोठी लट मस्त बोर आहे. आता हिचे बोरं खातो मस्त. तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर. ती तिकडं आपली विहीर आहे. विहीर पण दाखवतो तुम्हाला. तर जास्त दिसत नसेल, दाखवतो तुम्हाला तिथं गेल्यावर. तर चला आधी का आता पहिले पेट तुझ्या पेट काम तुझ्या. आता मस्त आपण हे खाऊ बोरं. चला बोरी खाली डायरेक्ट. गबर चाललाय मोठ्या टांगा घेत पुढी. तर मित्रांनो ह्या पहा आपण आलेलो आहेत बोरी खाली. बोर पहा किती मोठी लटे. मस्त बोर पण खूप लमटे लागलेले बोरीला पाहू शकतात. ह्या पहा खाली पण किती मोठे बोरं पडलेले आहेत. आता मस्त आता आम्ही खात असतो बोरं. तुम्हाला पण खायचे असले तर डायरेक्ट या आपल्या गावाला. मस्त पार्टी गिरटी सगळं करू आपण. मित्रांनो आता ह्या बोरीचे काय बोरं लयच किडके होते त्याच्यामुळं आता आपण दुसऱ्या बोरीला जात आहेत. ह्या पहा ही पुढी एक बोर आहे तिच्या आता मस्त आपण बोरं खायला जाणार आहेत. ह्या बोरीचे लय किडके बोर होते म्हणून म्हणलं रिक्स नाही लेणे का डायरेक्ट जाणे का. पुन्हा बघू शकता ह्या बाई जुनी विहीर होती तर कसं ढसाळलेलं आहे बाजूचं सगळं. पाणी बिणी आहे सगळं ह्याच्यात. ही पण मस्त बोर आहे पण हिला बोरं नाही लागले अजून. तर आता आपण जाऊ डायरेक्ट त्या पुढल्या बोरीला मस्त बोरं गिरं खाऊ. तुम्हाला दाखवतो ह्याचे बोरं कसे आहेत काय आहेत. तर बघा आता हे बघा इथं मस्त हरभऱ्याला स्प्रिंकलर लावलेले आहेत, पाणी सुरू आहे. आणि तुम्हाला एक हे दाखवतो. ह्या बघा कसा पुतळा बनवलेला आहे. हारणं आहे ते वानर आहे ते भेट असते त्याच्यामुळंच. तर बघू शकता हरभरा पण खूप चांगल्या पद्धतीनं आलेला आहे. आणि ह्या बोरीला त्यांना एक नंबर 1 बोरं आहेत. आता मस्त आता आपण बोरं गिरं खाऊ इथं. मित्रांनो ह्या आपण बोरीपाशी आलेलो आहेत. बोरं ह्याचे मस्त खारकी बोरं इथं. खारकी बोरे ही मला नव्हतं माहिती खारकी बोरे म्हणून, पण गबरनं आपल्याला खारकी बोरीला आणलेलं आहे. गबर ह्या देशी स्टाईलनं बोरं पाडायला छडीनं बोरं पाडायला आहे. तर बघा आपण आता मस्त बोरगीर तोडू. बोर तोडून खाऊ. पहा आता मस्त नंबर 1 मध्ये खूप सारे बोर आहेत. मस्त खारकी बोर आहे. ह्या पहा गबर कसे आता मस्त बोरं पाडतो डायरेक्ट लमटे छडीनं डायरेक्ट. बघू शकता खूप सारे बोरं पडायला लागले. ह्या पहा मस्त बोरं पडले दादा लयत लमटे. आता आपण खाऊ मस्त. तर मित्रांनो आता मस्त बोरं गिरं खाऊन झालेले आहेत. आता आम्ही चाललो डायरेक्ट विहिरीवर. भेटू किंवा विहिरीवर गेल्यावरच. तर बघू शकता ती तिकडे विहीर आहे आमची. विहीर आपली बोगाटी लावलेली ती तिकडे विहीर. चला तर भेटू तुम्हाला डायरेक्ट आता विहिरीवर गेला. तर मित्रांनो आपण आज सध्या विहिरीवर आलेलो आहेत. ह्या पहा आमची विहीर नंबर 1 पाणी डायरेक्ट आमच्या विहिरीला. क्रिस्टल पाणी पुन्हा मस्त. आता पाणी खोल गेलेलं आहे. मोटर आहे सुरू आहेत मस्त नंबर 1 मध्ये. तुम्हाला आता आमचा कांदा दाखवतो. कांदा किती नंबर 1 आला आहे आमचा. तर हे खालच्या डेल्ह्यातला गहू आहे. हवा मस्त कांद्याला स्प्रिंकलर हे सुरू आहे कांद्याला. तर तुम्हाला जरा जवळ जाऊन दाखवतो कांदा आमचा. तर बघू शकता ह्या पहा आमचा कांदा मस्त नंबर 1 मध्ये कांदा आलेला आहे. मस्त नंबर 1 मध्ये कांदा आलेला आहे आपला. मित्रांनो आता सध्या वावरातून आलेलो होतो आपण. तर आता घरच्या दिशेनं जात आहेत.
तर चला डायरेक्ट तुम्हाला भेटू आता डायरेक्ट घरी गेल्या. मित्रांनो नेमकीच एक गाय आणि ही मसडी आलेली आहे. तर बघू शकता किती गोंडस खाले आहे, किती नंबर एक खाले आहे पा. जर कोणाला घ्यायचा असला तर संपर्क साधावे. मित्रांनो आपण आलतो आपल्या गाडीचं पंक्चर काढायला. आपली गाडी बघू शकता पंक्चर झालेली आहे. तर आता आपण जाणार आहे डायरेक्ट पंक्चर काढायला वेडोळीला. तर चला वेडोळीत भेटू तुम्हाला पंक्चर काढताना. तर मित्रांनो आपली गाडी कशी पंक्चर झाली काय कळालंच नाही मला पण. तर आता काय करू शकतात, चला डायरेक्ट पंक्चर काढल्यावरच भेटू तुम्हाला. तर मित्रांनो आपलं पंक्चर काढणं सुरू आहे सध्या बघू शकतात. अर्थात पंक्चर काढलंय तर 2 पंक्चर निघले. एक तर खूपच मोठं होतं आणि एक थोडं बारीक होतं पंक्चर. त्याचं असं म्हणणं आहे की एक टीच पडलेली हे टाकतानाच आणि एक काटा गिटा घुसला आहे असं म्हणू लागले. तर चला आता टायर गेअर बसू आणि जाऊ लगेच मग घरी. मित्रांनो आपलं पंक्चर काढून झालेलं आहे बघू शकता. मित्रांनो आपलं पंक्चर काढून झालेलं आहे बघू शकता. गाडी मस्त चालायला लागली आपली. आता आपण चाललोय घरी. ये क्या दोस्तों आपको 2 मिनट में दिखाता हूँ क्या हुआ रहा है यहाँ पे. मित्रांनो बघू शकता पुढे सगळा स्मोक झालेला आहे बघू शकता. काही दिवसानं झाले पलीकडलं. गाडीची स्पीड जरा कमी करू. बघू शकता ऊसाचं पाचट इथं फुकून द्यालेलं आहे त्याच्यामुळे पुढे काहीच दिवसानं झाले. सगळा स्मोक झालाय रस्त्यावरती बघू शकता. इकडं तर काहीच दिसत नसेल तुम्हाला. हे आमच्या इकडला ऊस गेलेला आहे त्याच्यामुळे पाचट फुकून दिलेला आहे. फायनली दुकानाच्या बाहेर. तर चला भेटूया घरी गेल्या. चलो मित्रांनो आपण आलेलो आहे घरी. आता सध्या वाडी पाहायला चाललो. बघू शकता दादू भाई भेटले होते, म्हणलं चला वाडी पाहायला जायच्या गाईला लागतील खाला. आता आम्ही जात आहेत मस्त वाडी गिडे पाहायला. चला भेटू वाड्यापाशी डायरेक्ट. मित्रांनो आपण चाललो वाडी. त्या पातीचं फड आहे तर आपण त्या फडात चाललो वाडी. झालेलं आहे सगळं. कोणती मोटरसायकल का कुठलं येते ढवळा कपड्यावर मला दे ना मग. ते डमटमवाले आहे का? चला वाडे घेऊ. डमटमवाल्याला काय म्हणत चल ना वाड्यावाल्याकडे घेऊन ना ते टमटम. मित्रांनो आपल्याला वाडे भेटलेले आहेत बघू शकता. मस्त टाली गेली भरणं सुरू आहे. सपाट ट्रॅक्टर गिक्टर सगळ्या गोष्टी आहेत आपल्या जवळ. तर ट्रॅक्टर मध्ये मस्त आता वाडे टाकायचे न्याचे घरी. बद्री भाई आणि दादू भाई वाडे टाकण्यात बिजी आहे सध्या. गबर का खाला भाय. आता आपण आलो गुड भाट टपरीकड. तर आता आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही सांगा. तर या आपले मित्रमंडळी काय म्हणत आहेत. लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा. चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये.